नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर आता तुम्हाला वाटेल की मी जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला चालली. तर सध्याला मागील गणेश जयंतीला सुद्धा मोठी मोठी मंडळ 11 दिवसाचा गणपती बसवतात. चला आता तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन करून घ्या. माझा नवरा इतका टॅलेंटेड आहे की त्याने माझ्या आयलाइनरला स्केच पेन बनवून टाकला आहे. आयलाइनरची तर पूर्ण वाट लावलीच आहे, पण स्केच चांगला काढला आहे. माझ्या आवाजाला थोडं अवॉइड करा, कारण की माझा सध्याला घसा बसला आहे. जाता जाता आम्हाला डुग्गू भेटली होती आणि ही आमच्या चाळीतली अशी क्यूट मुलगी आहे की हिला घेतल्याशिवाय माणूस पुढे जाणारच नाही. तिच्यासोबत थोडी मस्ती करून आम्ही पोचलो कांदिवलीच्या गणाधीश जवळ. तर ना, या मंडळाचं हे दुसरंच वर्ष आहे आणि दुसऱ्याच वर्षी यांनी डायरेक्ट 30 फुटाची मूर्ती बसवली आहे. मूर्ती एवढी सुंदर आहे ना की असं वाटतं मूर्तीकडे बघतच बसावं. बाप्पाच्या पाया पडून आणि प्रसाद घेऊन आम्ही निघालो घरी जायला. घरी जाता जाता आम्ही कांदिवलीच्या राजाचं पण दर्शन घेतलं. आणि या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की ही सेम टू सेम लालबागच्या राजासारखी मूर्ती असते. आपल्या मुंबईकरांचं नशीब इतकं चांगलं आहे की आपल्याला वर्षातून 2दा बाप्पाचं दर्शन करायला भेटतं. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि बिग बॉस बघत बघत आम्ही जेवण केलं. चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.